काल एका हिंदू बांधवानं प्रश्न विचारला होता की हे जे तुमच्या व्हिडिओमध्ये गोशाळेत हे जे जर्सी गाईचं खोंड आहे हे कसं काय सांभाळता तुम्ही. तर भाऊ, हे जे जर्सी गाईचं खोंड आहे हे ज्या वेळेस संपूर्ण वासरांची गोमातेला ज्या वेळेस लोक सगळे रस्त्यावर हे वासरं सोडत होते, तर काही व्यक्तींनी मला असा प्रश्न विचारला होता की तुमच्या गोशाळेत हे खोंड आहे हे कसं काय सांभाळता तुम्ही, गावरान गायामध्ये एक जर्सी. तर हिंदू बांधवांनो, ज्या वेळेस सगळे शेतकरी लोक रस्त्यावर असे जर्सी वासरं सोडत होते, त्यावेळेस काही शेतकऱ्यांनी आपल्या गोशाळेत हे वासरं आणून सोडले होते आणि काहींनी न सांगता खूप 1 दिवसाचं 2 दिवसाचे असे वासरं देखील आणून सोडले होते. त्यामुळं हे संपूर्ण वासरं आपल्या गोशाळेमध्ये होते. त्यातील काही 3-4 वासरं मरण पावले आणि जे वासरं दूध पिऊन जगले ते वासरं या ठिकाणी आज गोशाळेमध्ये आहे, एकदम सुरक्षित. अजून त्यामध्ये काही पलीकडच्या साईडला सुद्धा एक जर्सी गाय आहे, पण जी कत्तलीपासून वाचवलेली आहे.